दास मैदानाच्या आतमध्ये इन झाला। मात 4 षटकांचे 24 मध्ये 69 धावेचा प्रवास करायचा। गोलंदाज तयार, अगदी चढ मध्ये गोलंदाजी, ब्रह्मास्त्राचा वापर करतोय। लाऊड अपील देखील तेवढी चांगली लेंथ लाईन गोलंदाजी पाहायला मिळतं। आदिनाथ पाटील अचूक टप्प्यावरती भेदक मारा, इतकी ताकदवर गोलंदाजी तुम्हाला आदिनाथ पाटीलचे पाहायला मिळतं। आणि हा डॉट चेंडू आलाय। आमचे मित्र कैलास केरनेकर डोंगराचा पाडा यांच्याकडून देखील तोंडे टीम साठी शुभेच्छा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार, अंतिम बॉल फुलटॉस, पनिशमेंट दिली, चांगला फटका एक्झिक्यूट केला, एक टप्पा बाउन्स, ओव्हर 4 धाब्यांसाठी चौकार घेतला। हाईट फॅक्टर साठी ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल। ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स तरी ती चिंद्रंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री एकनाथ नामदेव पाटील यांचे सुपुत्र विक्रम पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत माणिक पाटील चिंद्रण आणि तुषार पाटील चिंद्रण या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। फेर डिलिव्हरी, पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 14 या गड्यावरती। बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले संघ लक्ष मोठ्या, प्रवास मोठे करायचा, त्याच्यामुळे प्रफुल्ल पाडीची विकेट आता मैदानातून बाहेर गेल्या। जबाबदारी खेळ साकारावा लागेल फलंदाज संदेश पाटीलला, टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलावी लागेल आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये। गोलंदाज तयार प्रतीक पाटील, सेकंड षटक, पहिला बॉल, लाऊड अपील झाली आणि इथे मात्र LBW चा हा दुसरा धक्का। बॅटिंग करत असताना बोरले टीमला 2 महत्वाचे फलंदाज मैदानातून बाहेर प्रेशर निर्माण केला, दबाव टाकला सध्या राधाकृष्ण तोंडे टीमला। बघा आमचे डीजे रायगड जिल्ह्यातील बेस्ट डीजे ऑपरेटर आपण पाहतो सूरज चौधरी आपल्यासाठी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष हेमंतदादा मात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। सूरज चौधरी प्रथम 5 दिवस ज्यांनी साऊंड सिस्टीमचं योगदान दिलं, आज साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून चिंद्रंगावची ओळख रोशन कडू क्रिकेटचा आनंद घेतात। रोशन, स्वागत आहे आपलं। आपण एकनाथ पाटील विद्यमान सरपंच चिंद्रण यांचे सुपुत्र विक्रम पाटील क्रिकेटचा इथे त्यांचं आगमन झालेलं आहे। तुषार पाटील आणि माणिक पाटील या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। सेकंड बॉल, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लॉंग लेगला निघून चाललाय, 4 धाबा, चौकार। फलंदाज देवेंद्र पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार। थँक्यू डीजे, अगदी प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत आपण डीजे संडेच्या माध्यमातून ऐकतो, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया। 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 18 या आकड्यावरती। संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल। बॅटिंग करत असताना बोरले टीमला तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देईल। सलगचा हा दुसरा चौकार, फलंदाज देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार। थँक्यू डीजे, सलग 2 बॉल 2 चौकार। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना
जय हनुमान बोरले संघ. प्रफुल्ल पाटील मैदानातून बाहेर गेला, संदेश पाटीलची विकेट देखील मैदानातून बाहेर गेल्या, तरी देखील संघर्ष जारी ठेवला मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र पाटीलनं टीमची जबाबदारी घेतल्या. 2 चौकारानंतर हवाई हल्ला, हवाई रॅकेट चिते तडाखा 6 धावा षटकार. देवेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे यांचं आगमन झालेलं आहे. यावर आपण इथे व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. आता आपण संगीत ऐकलं बैलगाडा शर्यत. जर आपण विचार केला ना मंगेश, आज महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चित स्वरूपात ट्रिपल हिंद केसरी म्हणून ओळखणारे सन्मान्य टीटीव्ही बैल आणि त्याचबरोबर सुंदर यांना आज खऱ्या अर्थाने एक खूप मोठी शर्यत तिचं विजेता होण्याचं सौभाग्य सुद्धा खऱ्या अर्थाने प्राप्त झालं. अतुल शेठ पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू, कारण त्यांचं खूप मोठं योगदान असतं त्याकरिता. षटकाराला 6 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर 28 या आकड्यावरती जय हनुमान बोरले. ओ ट्रिपल अचित यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद देवेंद्र पाटील. धक्का 3रा. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले टीमला. ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाज प्रतीक पाटीलला आणि अखेरकार फलंदाज देवेंद्र पाटील मैदानातून बाहेर. 3रा धक्का लागलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र मॅच मध्ये देखील पलटवार करतोय सध्या बोरले संघ. समीकरण पाहिलं ना, येणारे 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 41 धाब्याचा प्रवास अद्याप मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले टीमला 3 विकेट जरूर गमवल्यात तरी देखील संघर्ष करायचा आणि ते दाखवा लागेल फलंदाज ऋतिक पाटील आणि भूषण पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पाटील इज नॉट जस्ट पाटील बिग ब्रँड आणि तो दाखवा लागेल दोन्ही टीमला. समोर फलंदाज पाहिलं ऋतिक पाटील 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज तर या पुन्हा एकदा प्रतीक पाटील. फुलटास बॉल होता, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत बबल्या, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी तुत्तुमय केला, मात्र एकच धाब्यानं समाधान. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा पाहिलं जाईल की फलंदाज सेफ ऑफिस क्रीजवरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत दिला जाईल. सन्माननीय स्पर्धेकरता चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील चिंद्रन सरपंच साहेबांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेकरता 2001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील साहेब आपलं आम्ही मनपूर्वक इथे पालेश्वरी कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. येस, नॉट आउट. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 29 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 12 बॉल आणि 40 धाब्यांची गरज हवाई फायर मॅच मध्ये करावा लागेल. 20च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील. आता इथून पुढे बोरले टीमला भूषण पाटील ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. दोन्ही फलंदाजांना आक्रमण हे केलं तरच आज सामना जिंकू शकतोय जय हनुमान बोरले संघ. 3रा ट्रम्प कार्ड, 3रा गोलंदाज राधाकृष्ण तोंडरे टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. साहिल पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या तोंडरे टीमला. 12 मध्ये 40 गोलंदाज तयार. पहिला बॉल हा ट्रॅकर होता, लाईन अगदी चांगली आणि इथे मात्र पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. चेंडू अगदी गुडला स्पॉटवरून टेक ऑफ केला, उचली भरपूर चांगली प्राप्त झाली, त्याचा बेनाफिट मिळाला गोलंदाज साहिल पाटीलला आणि हा पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. समीकरण बदलला. 11 बॉल 40. जसे डॉट चेंडू येतील तर तसा प्रेशर हा क्रिएट केला जाईल बॅटिंग करत असताना बोरले संघावरती. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती धाव बनवावी लागेल आणि त्या इरिशाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सध्या बोरले टीमला करावी लागेल. 11 बॉल 40
गोलंदाज तयार साहिल पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्या करत होता. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू काल्यात पकडला. खेळ संपला. फलंदाज ऋतिक पाटीलचा खेळ धक्का लागला. चौथा. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोर्ले टीमला. शांत तरी ती बघा तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट गोलंदाजाने जर प्राप्त केलं अर्थात विकेट हॅट्रिक साठी शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे महेंद्र पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉल 40 धावांची गरज. मॅच पण थोडासा दूर चालला. बॅटिंग करत असताना बोर्ले संघ मोठ्या फटक्यात जर आले नाही तर मॅच गमावेल. प्रहार करण्याचा प्रयत्न टॅपिंग क्रिकेट मिड विकेटला केला पटका. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्स कव्हरीला आणि उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. येणारे 9-39 धावा. हा समीकरण उरलाय सध्या. बॅटिंग करत असताना बोर्ले टीम समोर फलंदाज भूषण पाटील. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती. आता इथे प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. सामना जिंकायचा असेल तर इथून आबा याला चढवावं लागेल. तोच प्रयत्न जारी ठेवलाय. काउंटर अटॅक जारी आहे. फलंदाज लय बारी. फलंदाज भूषण पाटीलच्या पाठमधून आलाय हा षटकार. या हर परिंदा मगर जो फिर से उड़ सका ना वही जिंदा. आत्मविश्वासानं खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज भूषण पाटील. 3 मध्ये 10 धाब्यांचे योगदान दिला. आता 8 मध्ये 33 धाब्यांची गरज सध्या. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोर्ले टीमला. येणारा प्रत्येक मोठा फटका विजयाकडे वाटचाल करेल. एखादा डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल. बॅटिंग करत असताना बोर्ले संघावरती गोलंदाज तयार साहिल पाटील. 4 मध्ये 7 1 विकेट घेतल्या. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहतील. बॅटिंग करत असताना बोर्ले टीम साठी समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल 33 धावांची गरज. समोर भूषण पाटील एक विस्फोटक खेळाडू. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या साहिल पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेट ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मिड ऑन मध्ये उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती सिंगल आले. 3 षटकांचे खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 37-37. येणारे 6 बॉल 32. येणारे आता 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये 32 धावांची. थोडासा मॅच पासून दूर गेला बोर्ले संघ. विकेट गमावलं 4. प्रफुल्ल पाटील वरती विश्वास होता. 10 धावांचे योगदान दिलं. त्याची विकेट गेली. संदेश पाटीलची विकेट स्वस्त्यामध्ये बाहेर गेली आणि त्याच्या कारणासह दबाव निर्माण केला. गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमला दबावाला खरं तर मात देता आलं नाही. या बॅटिंग करत असताना बोर्ले टीमला आणि त्याच्या कारणासह संघ बॅकफुटवरती. 6 बॉल 32 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. 4था ट्रम्प कार्ड. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी अगदी दमदार केले पहिल्या पूर्वार्धामध्ये. तोच फलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सुनीत पाटील उर्फ बबल्या हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिला भूषण पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. येणारे 6 बॉल 32 धावांची गरज. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार केला. फटका चांगला. ऑफ साइडला हा बॉल लॉक केलाय 6 धाब्यांसाठी. हा पहिला षटकार
पहिला बॉलवरती स्वागत केला गोलंदाज सुनीत पाटील बाबळ्याचा 6 धावेनं. डीजे सँडीच्या माध्यमातून पहिला बॉलवरती षटकाराला 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला. 43 या आकड्यावरती समीकरण पाहिला. येणारे 5 बॉल 26 धावा. भूषण पाटील हा फलंदाज. पुलटॉस बॉल पनिशमेंट दिली. सलग बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळतं. सलग दुसरा षटकार ऑन स्क्रीन पाहिलं देखील जाईल. हाईट फॅक्टर साठी हा रिपर घेतला. मुरबीच्या अड्ड्यात चला नो बॉल असेल. या अतिरिक्त 7 धावा लक फॅक्टर सध्या बॅटिंग करत असताना बोर्ले टीम साठी आणि संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती दाबा पाहिला 50 या आकड्यावरती. लक्ष होतं 69 धाब्यांचं. आता येणारे 5 बॉल 19 धावेची गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसला में उडान होती है. आत्मविश्वासानं खेळ साकारत्या मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बोरले. समीकरण 5 बॉल 19. गोलंदाज या सुनीत पाटील बाबळ्या प्रीटचा बॉल आहे. समरभूषण हा प्रॅकेट पूल केलाय. फुल सक्सेसफुल. सलगचा हा तिसरा षटकार फलंदाज भूषण पाटीलच्या बॅटमधून. संघाला धोका बिंदास ठोका. ठोकल्या तर जिंकल्या. जर भूषण पाटीलला हा सामना जिंकला तर रुपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. प्रेशर आता मॅच मध्ये पाहायला मिळतं. येणारे 4 बॉल 3 धाब्यांची गरज आहे. माफ करा 13 धाब्यांची गरज आहे. 4 बॉल 13चं समीकरण. काय मॅच आहे. 6 मध्ये करायच्या होत्या तब्बल 32 धाबा आणि तिथून सामना खेचून घेतलाय. मागील 3 बॉल 3 षटकार तब्बल 2 बॉल वरती आपण पाहिलं तर 19 धाबा खर्च केला गोलंदाज सुनीत पाटीलला. येणारे 4 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. गोलंदाजी चांगली करावी लागेल सुनीत पाटीलला. मागील 3 गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिला. मात्र या शेवटच्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करता भूषण पाटीलनं आत्मविश्वासाने केस साकारला आणि तेवढीच चांगली फलंदाजी सध्या भूषण पाटीलची मॅच मध्ये पाहायला मिळतं. येणारे 4 बॉल 13. कंपल्सरी चेसिंग. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुनीत पाटील बाबळ्या अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी केली. इथून थोडासा पॅकअप द्यावा लागेल ओव्हर मध्ये. समोर भूषण पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न. चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. ऑफ साईडला केला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केल्या. जबरदस्त रन इन द बिटवीन. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती. आता येणारे 3 बॉल 11 धाब्यांची गरज आहे. रक हौसला मंजर भी आएगा. पैसे के 5 का समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. काय सामना. पहिला पूर्वार्धात दमदार बॅटिंग केली राधाकृष्ण तोंडे टीमना आणि सेकंड सत्रामध्ये त्याचं उत्तर दिला हनुमान बोरले टीमना. भूषण पाटीलचं कौतुक करायला अगदी दमदार केल. मैदानाच्या आतमध्ये आपण अगदी आपण पाहतोय एक बॉल फार महत्वाचा आहे. सर्दी खोकला गायब. काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. क्या बात आहे. येणारे 3 बॉल 11. समोर भूषण पाटील 9 मध्ये 31. गोलंदाज तयार. 9 बॉल मध्ये 31 धाब्यांची उपयुक्त केली. साकारल्या. रिदम थोडासा पुन्हा एकदा सेट होतील. येणारे 3 बॉल 11 धाब्यांची गरज आहे. काय मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे बोरले टीम लक्ष द्या. 3 बॉल मध्ये काही करून तुम्हाला 11 धाबा बनवावे लागतील. गोलंदाज तयार. सुनीत पाटील बाबळ्या. समभूषण प्रहार केलाय. पटका बसला. चेंडू हवेमध्ये
क्षेत्ररक्षकाला डाऊन द फिल्डर पकडला झेल. संपलाय भूषण पाडीचा खेळ. मॅच मध्ये पलटवार केलाय राधाकृष्ण तोंडे टीमना. यावेळी देखील केला. आता मात्र कार्यक्रम रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे. श्याम बघा सामना संपल्यानंतर मात्र इथे टी शर्ट वगैरे असा गैरवर्तणूक प्रकार या स्पर्धेमध्ये होणार नाही, कारण अनेक खेळाडू आता शिकलेले आहेत, जल्लोष करू शकता, परंतु प्रेक्षकांना मात्र आतमध्ये जाण्याची मुभा इथे देण्यात आलेली नाहीये. सामना संपल्यानंतर एकमेकांना हस्तनंदन करा. दोन्ही खेळ संघातील एका बाजूला जे हनुमान बोरले त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे, दोन्ही संघाने अतिशय दमदार परफॉर्मन्स इथे केलेला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. चला 2 बॉल 11 धाब्यांची गरज. फास्ट केला. 2 बॉल 11. भूषण पाटीलला चांगलं खेळ साकारलं. त्याची विकेट मैदानातून बाहेर गेली. थोडासा दबाव आलाय. 2 बॉल 11. अजूनही सामना बॅलन्स. एखादा मोठा फटका शेवटच्या बॉल मध्ये सामना रोमांच पाहायला मिळेल. एखादा निर्धार चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करे गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडे संघ. सुनीत पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. समोर नवीन फलंदाज सिद्धांत तांडेल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 बॉल 11 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. समोर बोरले टीम. पुढचा बॉल प्रहार केला. ओ सुपर सुपर सेब उपर टुपर आला तडाका. ते आ देखे जरा किसमें कितना दम. मॅच मध्ये दमखम पाहायला मिळतं. सामना रोमांच आहे. हा फटक्यानं सामन्यामध्ये जीवित ठेवला. सध्या जय हनुमान बोले टीमला एका फटक्यानं आता टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडलाय. राधाकृष्ण तोंडे टीम साठी 1 बॉल 5 धाब्याची गरज. आल्याला फलंदाज सिद्धांत तांडेच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला, जिथे सामन्यामध्ये आता अद्यापिक सध्या सामना बॅलन्स पाहायला मिळेल. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे बोरले टीम लक्ष असू द्या. 5 धाबा तुम्हाला 1 बॉल मध्ये बनवायला लागतील. चला पास केला तोंडरे संघ. मॅच इम्पॉर्टंट अमाने टाऊक मात्र सर्व सामने देखील आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्यात. आज स्पर्धेची अंतिम रात्र, त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडंसं आपण पास केला. 1 बॉल 5 धाबा. प्रेशर आलाय गोलंदाज सुनीत पाटील बाबल्यावरती. ज्या बाबल्यांना पहिला पूर्वार्धामध्ये दमदार खेळ साकारला आणि त्याच बाबल्यावरती आता प्रत्याला चालवलाय. सामना आवडला सध्या एकदा जोरदार आल्या. 1 बॉल 5 धाब्याची गरज. गोलंदाज या सुनीत पाटील समोर. सिद्धांत तांडेला फलंदाज इन ऍक्शन मध्ये. काय मॅच आहे. रफ अँड टफ सामना पाहायला मिळता. दोन्ही संघाने इम्प्रेस केला. आता 1 बॉल मध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. समोर एक ताकद खेळाडू सिद्धांत तांडेल. गेम ऑन. 1 बॉल 5 धाबा. चला पास केला. 1 बॉल 5. गोलंदाज तयार. सुनीत पाटील टीमचा सर्वाधिक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर तेवढा ताकद खेळाडू सिद्धांत तांडेल. 1 बॉल 5. गोलंदाज तयार. बाबल्या ओ प्रहार केलाय. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम राधाकृष्ण तोंडरे टॉक टीजे. त्यांनी मंगेश पाटील. मित्रांनो काय लढत झाली. एका बाजूला जय हनुमान बोरले संघ खऱ्या अर्थाने हरला, परंतु वाघासारखा लढला खऱ्या अर्थाने. आणि निश्चित स्वरूपात बोरले क्रिकेट संघ तुमचं अभिनंदन आणि खास करून राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे तुमचं मनपूर्वक